आणि ते काय आताचे कोण काहीतरी म्हणते ते पाटील पाटील भेटील काही नाही कोणी सगळे सारखे जरांगे पाटील किंवा आमका पाटील हे पाटील भेटील काही नाही. वाघाच्या जरी मांजरीचं पिल्लू बांधल्याने कुठं जरी कलर एक असला तर मांजरीचं पिल्लू कुठं वाघ होत नसतंय हे लक्षात घ्या. आपला काही त्याच्या आरक्षणाला विरोध नाहीये. कुठल्याच समाजाचा आपल्या भाटकी मुक्त जनतेचा कुठलाच विरोध नाहीये. पण गोष्ट कशी झालेली आहे की ते निवळ जर आपण समजा स्वयंपाक दिवसभर कष्ट करून करतो तर ती आयत्या भाकरी खात असली तर याच्या करता काहीतरी हातेर आपल्याला नवीन तयार करावं लागणार. आणि ह्या हातेरनी लोक गुडघे तोडते कुठं काही करते. आपल्याला गुडघे पाय नाही तोडायचे फक्त मोरे एक एक कांड काढायचे. हो ह्या पद्धतीने सर्व समाजाने आपल्या सगळ्यांनी एकजुटीने राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे होत नाही आणि सगळ्यात मला तर मेन कारण दिसतं की सरकार सारखं महायुती कोणी दिसत नाही. कारण जर खात स्वतः खात ते सरकार म्हणायचं का गडी जर कामाला ठेवला तर तो जर मला जर म्हणला तू आमकाय माझा झाला तर त्या गडीला की म्हणतोय जाय तो वावर पुढे मला गरज नाही त्याची. आणि हे सरकार एवढं मोठं असून जर शे खाते म्हणजे ह्यो काही सगळ्याचा आजापांजा झाला का. समजून घ्या ह्या गोष्टीला फक्त आपल्या समाज सगळ्यात टोटल जेवढे आपण 342 जाती आहेत एवढ्याची आपल्याला गरज आहे. असं नाही की युवांदारी पाहिजे धनगरज पाहिजे. जसं त्यांनी एक जाती एकत्र केली कशी आपल्या 342 जाती एकत्र झाल्याशिवाय प्रत्येक ठिकाणी आता इथून मोरा सुरू करायचं आपल्याला बी प्रत्येक ठिकाणी गावा आपलं रस्ता रोखा आंदोलन करायचं. काय होईल ते आपण शे नाही द्यायच्या. आपण काय करायचं सशासारखं दडून काम करायचं. हो त्याची जी चाल आहे त्याला चालू द्या. पण हे सगळे शांततेने एकजुटीने राहा. सगळेजण तुम्ही आज सुरू केलं आम्ही 2 दिवसात पुन्हा आज चालू करणार आहेत. आणि हे कोणाचं कोणाला लावायचं आणि पाटील हे शब्द सोडून द्यायचा. पाटीलवरला पाटील शब्द काढून टाकायचा. आता हो ज्या दिवशी ते आपल्याला म्हणते एकच परवन ओबीसी सर्व ते आता ते त्यांचं काय ते चाललंय काय काय एकच मराठा लाख मराठा हे लाख मराठा नाही आपण ते एकच झालं ना. आता ते आपल्यात आले म्हणजे काय राहिले. त्याच्यामुळे सगळ्यांनी विनंती माझी एकजुटीने राहा चांगल्या पद्धतीने काम करा. प्रत्येक ठिकाणी असं नाही जेव्हा ते 2 बसले म्हणून आपण 4 जणांनी काय करायचे. याला डगू नका कोणी खात नाही. मी एकटाय तुम्हाला सांगतो तुमच्याच भागातला आहे तिकडे जाऊन पोट भरतोय आणि मेलो तो मरू देत जनता करता जर मेलो ना मला काही रोग झालेला नाही कोणता म्हणून आता ओबीसी ह्याच्यात आपलं आरक्षण चालू आहे ओबीसी तर म्हणून त्याच्यात बसायचं मग घरी खर्च करण्यापेक्षा ओबीसी वाले करते. मला तर गरज नाही. मला परमेश्वराने 45 वर्ष ऊस तोडा अजून 10 वर्ष तोडायची ताकद आहे. पण आयतं खायचं आणि रोग झाला म्हणून आपलं उपोषणाला बसायचं हे करायचं नाही. सर्व आपल्या कंपनीला धन्यवाद देतो. चिटकून राहा काळजी करा. आपल्याला जे करायचंय तेवढं काळजीने करा. धन्यवाद.